की भारत माता की। आपण पाहिलं की पनवेल महानगरपालिका प्रचाराचा रणधुमाळी एकदम सुरू आहे। आपण महाविकास आघाडी आणि महायुती अतिशय वेगळ्या पद्धतीचा प्रचार सुरू आहे। आरोप प्रत्यारोपांची फैरी सध्या सुरू असलेली आपण पाहतोय। कशा पद्धतीनं भाजपा महायुतीच्या उमेदवारांची रणनीती व प्रचाराची फेरी सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत भाजपाचे रायगड जिल्ह्याचे नेते कीर्ती नवघरे साहेब। साहेब, ज्या पद्धतीनं भाजपाच्या प्रभाग क्रमांक 4 असेल, 5 असेल, 6 असेल, तिन्ही प्रभागामध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात केलेली आहे। कशा पद्धतीने रणनीती आहे, कशा प्रकारे प्रचार करताय, काय प्रतिक्रिया आपली? भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या 2017 पासून खारघरच्या जनतेने पूर्ण विश्वास दाखवला होता। भाजपचे 12च्या 12 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले होते आणि गेल्या 9 वर्षांमध्ये वेगवेगळ्या समस्या होत्या। नवीन महानगरपालिका आहे, नवीन समस्या आहेत आणि ही महानगरपालिका बाल्यावस्थेत होती, त्यामुळे साहजिकच आहे या ठिकाणी बरेचसे प्रश्न होते। परंतु हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असलेल्या सर्व नगरसेवकांनी प्रामाणिकपणे केला। त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती या ठिकाणी आपल्या भूमिका व्यक्त केल्या। त्या पद्धतीने आमचे नेते परेश ठाकूर साहेब यांच्याकडे मांडल्या। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सुद्धा वेगवेगळ्या विषयांवरती आपण बघू शकता। खारघर या ठिकाणी 2017च्या अगोदर रस्त्यावरती कचरा कुंड्या होत्या, जिथे जाईल तिथे तुम्हाला रस्त्यावरती कचरा दिसत होता। परंतु आज परिस्थिती अशी आहे की खारघर हे पूर्ण स्वच्छ शहर झालेलं आहे। रस्त्यांच्या बाबतीमध्ये विषय आहे, परंतु सिडकोकडून 2022 पर्यंत रस्ताच हस्तांतरित झाला नव्हता। सिडकोकडून हस्तांतरित होऊन महानगरपालिकेकडे जशा सुविधा येतात आहेत, महानगरपालिका त्याच्यावरती त्या पद्धतीने काम करत आहे। 2022 मध्ये रस्ता हस्तांतरित झाल्यानंतर काही रस्त्यांची कामं केली जी अर्जंट होती। आता काही रस्त्यांची काँक्रिटीकरण करायला घेतलेले आहेत। सिडकोने हस्तांतरित केल्यानंतर खारघर हे पहिलं नोड असेल। पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये खारघरचे सर्व रस्ते हे काँक्रीटचे केले जातील। तुम्ही आता बघू शकता मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं काम चालू आहे। त्यामुळे विरोधक जे आवाई उठवण्याचा प्रयत्न करत आहेत खड्ड्यांच्या बाबतीमध्ये, त्यांच्याकडे हा मुद्दा भविष्यात राहणार नाही, कारण की आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडे एक विजन आहे आणि त्या विजननुसार या ठिकाणी ह्या खारघरचा विकास होत आहे। त्यानंतर पाण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी समस्या काही वेळेला होती, परंतु आता बऱ्यापैकी पाण्याची समस्या संपलेली आहे। थोडाफार प्रमाणात जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा येणाऱ्या JNPT टप्पा 3चं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे। JNPT टप्पा 3चं काम येणाऱ्या 2-3 महिन्यात संपल्यानंतर या ठिकाणी 20 MLD पाणी अतिरिक्त मिळणार आहे। त्यामुळे पुढच्या 10 वर्षामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम हा संपलेला असेल। या व्यतिरिक्त फडणवीस साहेबांनी कर्जत ह्या ठिकाणी असलेला डॅम, तसेच बाळगंगा हा जो डॅम आहे हा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रोसिजरमध्ये आहे। येणाऱ्या काळामध्ये त्याचीही कारवाई होईल आणि येणाऱ्या 5 वर्षात आम्हाला विश्वास आहे तोही डॅम आपल्याला वापरायला मिळेल। त्यामुळे खारघरला पाणी समस्या हा विषय भविष्यात राहणार नाहीये। या संदर्भामध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत। तसेच खारघरमधले जे रस्ते आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, या विषयाकरताही या ठिकाणी नवीन जो रोड आहे DAV शाळेपासून जो फ्लायओव्हर बनतोय तो डायरेक्ट पाम बीचला कनेक्ट होणार आहे, तिथून अटल सेतूला पण कनेक्ट होणार आहे। याचं टेंडर झालेलं आहे। ग्रीन ट्रिब्युनलमध्ये तो विषय अडकला होता। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी सतत दिल्लीचे दौरे करून या विषयासंदर्भात पाठपुरावा केला आणि या संदर्भातलं गेल्या 2 महिन्यापूर्वीच परवानगी मिळालेली आहे। त्यामुळे आता हे त्या रोडचं सुद्धा काम सुरू होते। येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये तो रोड बनल्यावरती फ्लायओव्हर बनणार आहे DAV पासून ते सेक्टर 10 पर्यंत, तिकडनं पाम बीच पर्यंत। त्यामुळे ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे खारघरला आज एक एंट्री असल्यामुळे जो होतोय तो भविष्यात तोही प्रश्न संपणार आहे। या व्यतिरिक्त अनेक जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये कामं चालू आहेत। नाले, गटर या संदर्भातली जी बनवण्याची कामं आहेत ती चालू आहेत। फुटपाथ रंगोरंगोटी जी कामं आहेत ती चालू आहेत। गार्डन या ठिकाणी डेव्हलप करू शकता। आपण समोर बघू शकता हे जे गार्डन आहे हे सुद्धा सिडकोने डेव्हलप केलेलं गार्डन होतं, ते खूप जीर्ण झालं होतं। परंतु आता तुम्ही त्याची परिस्थिती बघू शकता। एकूण 44 गार्डन आहेत, त्यापैकी 21 गार्डन आपल्याकडे आले होते। यापुढे अजून राहिलेले 22 गार्डन जे आहेत ते आपण महानगरपालिका यापुढे डेव्हलप करणार आहे। त्यामुळे हळूहळू जशी सुविधा हस्तांतरित होते तशी पनवेल महानगरपालिका या ठिकाणी पुढाकार घेऊन या ठिकाणी एक चांगलं शहर बनवून देण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करत नाही, एकीकडे भाजपा दावा करते की आम्ही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय, दुसरीकडे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत किंवा नेते आहेत ते आरोप करतायत की भाजपाच्या नगरसेवकांनी केलं काय, रस्ते बांधले पण उखडलेले आहेत, पाणी मिळत नाहीये। ह्या दाव्याला किंवा त्यांच्या आरोपाला तुम्ही काय उत्तर द्याल? हे जे आरोप करणारे आहेत हे मुळात निवडणूक संपली का 5 वर्ष गायब होतात आणि निवडणूक आली का हे जागे होतात। यामध्ये फोरमच्या माध्यमातून काही आरोप करण्यात येत असतात। फोरमचा उद्देश फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते लोक करत असतात। आपल्याला तर माहिती आहे महापौर पद न मिळाल्यामुळे लीना गरड यांनी कशा पद्धतीने मालमत्ता कराचा मुद्दा काढला। आज मालमत्ता कराचा मुद्दा त्यांनी जो काढला होता तो अजूनही कोर्टात आहे। त्यांच्याबरोबर ज्या 2 संस्था होत्या त्यांना सुप्रीम कोर्टाने त्यांना रद्द केलेल्या आहेत त्यांच्या मागण्या, ह्यांचे पण सुद्धा रद्द होणार आहे। परंतु ते कोर्टात टायमावरती जात नाहीत, वकिलाकडनं वेळ मागून घेतात आणि या ठिकाणी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे निवडणुकीच्या अगोदर हा मुद्दा जर निकाली लागला तर त्यांचं फक्त एकच अस्त्र आहे
की मालमत्ता कर, परंतु ह्या मालमत्ता कर ह्यांनी लोकांची जी दिशाभूल केली, ह्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात पॅनल्टी भरावी लागली आणि ह्या पॅनल्टीचा भुर्दंड खारघरच्या जनतेला जो बसलेला आहे ती खारघरच्या जनतेने लक्षात ठेवलेली आहे. म्हणूनच विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. येणाऱ्या ह्या नगरसेवकाच्या इलेक्शनमध्ये सुद्धा, महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना त्यांची जागा खारघरची जनता नक्कीच दाखवेल. आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 6 मध्ये एक समीर कदम असतील, नरेश ठाकूर असतील, उषाताई अडसुळे असतील किंवा सोनल नवघरे असतील, हे एक उमेदवार प्रचाराला लागलेले आहेत. जोरदार प्रचार सुरू आहे. कशा प्रकारे पाहताय? दसूर खुद्द आपल्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराच्या अनुषंगाने काय सांगाल? या ठिकाणी जे उमेदवार आहेत हे चारही उमेदवार आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेला आहे, कारण की या ठिकाणी काम करणारे व्यक्ती पाहिजे होते. समीर कदमजी यांचा सेक्टर 17, 18, सेक्टर 16 वास्तुविहार सेलिब्रेशन या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे. त्यांच्याबरोबर खूप सारे कार्यकर्ते आहेत. त्यानंतर घरकुस पॅकेटीमध्ये तुम्ही पाहू शकता उषा अडसुळे हे आपल्या उमेदवार आहेत. त्यांचे पती अजित अडसुळे हे गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी लोकांबरोबर जनसंपर्क त्यांचा चांगला बनला होता आणि जनतेमध्ये त्यांची एक चांगली छबी आहे. त्यामुळे त्या विभागातून त्यांना संधी मिळालेली आहे. सेक्टर 10 मध्ये नरेश ठाकूर कोपरा गावामध्ये आहेत आणि सेक्टर 10 मध्ये सुद्धा त्यांचे सुद्धा चांगला जनसंपर्क आहे. आणि सेक्टर 1, 2, 8 मध्ये मी या ठिकाणी माझ्या विभागात मी काम करत होतो. माझ्याबरोबर माझा भाऊ केतन नवघरे, माझी भाऊजाई आरती नवघरे या ठिकाणी नगरसेविका होती. आम्ही सुद्धा या विभागात काम केलेलं आहे. त्यामुळे हा प्रभाग 6 जो आहे हा पूर्ण भाजपमय आहे. कारण झालेल्या विधानसभेमध्ये आपण बघू शकता विरोधी पक्षाच्या दोघांची मतं जरी जुळली तरी त्याच्याही पुढे भाजपची मतं होती. कारण भाजपवरती या ठिकाणी प्रेम करणारी जनता आहे आणि इथल्या जनतेला विश्वास आहे की भाजप येईल तरच या ठिकाणी विकास होईल. परंतु आपण पाहिलं की महाविकास आघाडीचे 5-6 पक्ष एकत्र मिळून त्यांनी मोठी मूठ बांधलेली आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये मोठा दावा केलाय, मोठा प्रचार सुरू केला आहे. काय वाटतंय, आव्हानाचं वाटत नाही महायुतीच्या उमेदवारांना? प्रभाग 5 मध्ये आता जे प्रचार करत आहेत, आता मला सांगा, फोरमवाल्यांनी एवढ्या विरोधात गाववाला विरुद्ध कॉलनीवाला हे मुद्दे काढून या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. ज्या आता स्वतः उभ्या आहेत लीना गरड, त्यांच्याबरोबर आता गावातली 2 मंडळी घेतलेली आहेत. मुळात इथल्या गावातल्या मंडळींना विचार करण्याची गरज आहे की ज्या गाववाल्यांना हिणवण्याचा प्रयत्न लीना गरड यांनी केला होता त्यांनाच आता आपला नेता मानून ते ह्या ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत. ही खरंच शोकांतिका आहे. म्हणजे राजकीय पदाकरता आपल्या स्वाभिमानाला दुखावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्याबरोबर या ठिकाणी युती करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मला विश्वास आहे गावातली मंडळी आहेत त्यांना ह्या बाबतीत राग डोक्यामध्ये आहे आणि त्यांना माहिती आहे की अशा पद्धतीने लोकांमध्ये विष पसरवण्याचं काम करणारे अर्जुन गरड, हे लोकांमध्ये गाववाला कॉलनीवाला भेद तयार करणारे अर्जुन गरड ह्यांची जी वृत्ती आहे ही ठेचण्याची आत्ताच वेळ आहे. मतदान रूपी त्यांना आता ह्या ठिकाणी धडा शिकवतील आणि मतदानाच्या पेटीद्वारे त्यांना सांगतील की तुमचं राजकारण अशा पद्धतीने जर तुम्ही राजकारण करणार असेल तर तुम्ही घरी बसा. या ठिकाणी सर्व समाज एकत्र येऊन, गाववाला असू दे, कॉलनीवाला असू दे, सर्व बंधुभाव एक प्रकारे एकमेकांबरोबर बंधुभावाप्रमाणे वागतात आणि या ठिकाणी एक चांगली संस्कृती या ठिकाणी खारघरमध्ये चांगलं शहर बनत असताना एक चांगली संस्कृती या ठिकाणी उदयास येत आहे. परंतु अशी जी संस्कृती या ठिकाणी जे लोक हनन करत आहेत अशा लोकांना धडा शिकवण्याची ही योग्य वेळ आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये खारघरची कोपऱ्याची जनता असो, खारघर गावची जनता असो किंवा बेलपाडी जनता असो, त्यांनी कितीही उमेदवार दिले, त्यांच्या गावातले उमेदवार असतील, त्यांनी किती प्रचार केला की आम्ही गावातले म्हणून आम्हाला मतदान करा, तरी ते ज्या नेत्याला मोठं करत आहेत, ज्या अर्जुन गरड नावाच्या वृत्तीला मोठं करत आहेत, त्यामुळे खारघरचे होणारं नुकसान किती आहे आणि प्रत्येकाला स्वाभिमान दुखवण्याचा जो या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत याचा सगळे विचार करतील आणि त्यांना त्यांची जागा विधानसभेप्रमाणे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत नक्की दाखवतील. शेवटचा प्रश्न, काय आव्हान करेल मतदारांना प्रभाग क्रमांक 6 विशेषतः जिथं सोनल नवघरे देखील उभ्या आहेत, प्रभाग क्रमांक 4 असेल किंवा 5 असेल, मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी आवाहन करतो की येणारी निवडणूक ही खूप महत्वाची निवडणूक आहे. देशामध्ये ह्याच जनतेने, जे देशामधली भाजपचं सरकार आलेलं आहे, ह्या जनतेचा सुद्धा त्यात सहभाग मोठ्या प्रमाणात होता. विधानसभेतही ह्या जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना विजयी केलं होतं. आता नगरसेवक आहेत, हा 3रा टप्पा आहे. या 3ऱ्या टप्प्यात सुद्धा जनतेने भारतीय जनता पक्षाला आपला बहुमूल्य मत देऊन या ठिकाणी विजयी करावं. कारण की ह्या ठिकाणी जी विकासाची गंगा आलेली आहे, या ठिकाणी जी नवीन महानगरपालिका आली आहे, या ठिकाणी विकास मोठ्या प्रमाणात करण्याकरता या ठिकाणी परत एकदा भाजपला मत देणं गरजेचं आहे. माझी सर्व जनतेला विनंती आहे की आपण या ठिकाणी खारघरमध्ये सुंदर खारघर, स्वच्छ खारघर बनवण्याकरता आणि आपल्या स्वप्नातील एक चांगलं शहर बनवण्याकरता भाजपला मतदान करावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद. हे होते कीर्ती नवघरे, जे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे नेते आहेत. खऱ्या अर्थानं खारघर शहरामध्ये काम करत असताना आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा
विकासाचं विजन घेऊन आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये काम करतोय. विरोधकांना फक्त चुकीचे मेसेज पसरवायचे असतात, दिशाभूल करायचे असते, असा टोला ठेल कीर्ती नवकर यांनी केलेला आहे. भाजपाच्या विकास विजनला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकासाच्या विजनला लोक नक्की मतदान करतील आणि भाजपाच्या 12ही उमेदवारांना निवडून आणतील असा विश्वास या निमित्तानं त्यांनी व्यक्त केलेला आहे. साहेब धन्यवाद. तुम्हाला देखील शुभेच्छा. धन्यवाद.